रामराम मंडळी. खऱ्या अर्थानं या 2026ची सुरुवात जराशी कुठंतरी वाईटच झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याला कारण आहे माणिकराव, हिंद केसरी माणिकराव, ट्रिपल हिंद केसरी माणिकराव काळाच्या पडद्याआड. खऱ्या अर्थानं इस्लामपूरकरांचा हा माणिकराव या बैलगाडा क्षेत्रामधलं एक वादळ होता आणि खऱ्या अर्थानं तो नावारूपाला आल्यापासून कंटिन्यू गुलालात होता आणि त्यानं स्वतःचं अस्तित्व तयार केलं, स्वतःच्या मालकाचं अस्तित्व तयार केलं आणि या बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवत राहिला. पण मागील 1 वर्षापासून तो आजारपणाशी झुंजत होता. अजूनही आठवते शेवटच्या मैदानामध्ये जेव्हा त्यानं 3 पायावर पळून त्यानं निकाल घेतला होता, तो क्षण अजूनही आठवतो आणि अंगावर काटा आणणारा तो क्षण होता. आणि त्यानंतर तो जो आजारी पडला, तो आजारपणाशी झुंज देत देत शेवटी आज अखेर त्यानं शेवटचा श्वास घेतला. खऱ्या अर्थानं सगळ्या आपण बैलगाडा शौकीनातर्फे या माणिकरावच्या आजवरच्या प्रवासाला मानाचा मुजरा करूया आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. खऱ्या अर्थानं माणिकराव हे वादळ जरी शमलं असलं तरी कायमस्वरूपी ती या बैलगाडा क्षेत्रातील प्रत्येक बैलगाडा शौकीनांच्या लक्षात राहिलं असं त्याची कामगिरी होती असं मला तर वाटते. तुम्हाला काय वाटते माणिकरावबद्दल ते नक्कीच कमेंट करून सांगा. मित्रांनो, आज संपन्न झालं भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान वाठार येतं आणि जबरदस्त मैदान संपन्न झालं, ज्याला महाराष्ट्र केसरी असा मान सन्मान होता. आणि आजच्या या मैदानामध्ये जालनाहून आलेला अर्जुन आणि माहिब्या, कोरेगावकरांचा माहिब्या यांनी आपलं वर्चस्व राखत या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीचा मान सन्मान अर्जुन आणि माहिब्यानं स्वतःच्या नावावर करून घेतला. याच मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकावरची गाडी जी पात्र ठरली ती म्हणजे निनामचा सुंदर. म्हणजे मी ज्या पोस्टरमध्ये म्हणतो की सुंदरनं मैदान गाजवलं. अर्जुन तर जालनाचा झाला आणि माहिब्या, पण सुंदरनं गाजवणं महत्त्वाचं यासाठी सांगायचं होतं की निनामचा सुंदर बॉस आपल्या सुभाषतात्या मांगडेंचा सुंदर आणि संतोष तोडकर म्हणजे आपल्या रणजित सर निंबाळकरांची जी आठवण आहे तो सुंदर, असे तिन्ही सुंदर फायनलला पात्र होते. म्हणून सुंदरचं आवर्जून नाव घ्यावं असं वाटलं. असं सुंदरनं पण मैदान गाजवलं, सुंदर मैदान गाजवलं खऱ्या अर्थानं. म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर जी गाडी होती रुद्रा, त्या रुद्रानं लगातार 3रं वर्ष आहे या वाठारच्या फायनलमध्ये पात्रता मिळवण्याचं. आणि रुद्राच्या जोडीला निनामचा सुंदर होता. त्यानंतर मित्रांनो सुंदर तो बॉस, तो सुद्धा चांगला पळ दाखवत त्यांनी. वजीर घरचा साज होता, त्यांनीसुद्धा चांगली गाडी पळाली. आणि जो संतोष तोडकर यांचा सुंदर किंवा आपण रणजित सरांचा सुंदर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण तो एक आपल्या आठवणीत राहिलेला सुंदर आहे. रणजित सरांचं खूप मोठी स्वप्न असायची त्या सुंदरसोबत. त्या सुंदरसोबत पण वजीर होता, ती पण गाडी चांगली पळाली सेमीला. आणि फायनलला मात्र तेवढी चमक दाखवू शकली जरी नसली, ती 5व्या-6व्या क्रमांकावर जरी पात्र ठरली असली तरी गाडीनं आणि सुंदर नावानं आज राज्य केलं या बैलगाडा अड्ड्यावर महाराष्ट्र केसरीच्या मैदानावर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 3 सुंदर नावाचे बैल, रुद्र नावाचे 2 बैल, अशी बरीचशी बैलं फायनलसाठी पात्रता मिळवली होती. त्यानंतर प्रभू असेल, त्यांनीही आज चांगल्या प्रकारे पळ दाखवला. त्यामुळे नक्कीच आजचं मैदान गाजवलं जरी अर्जुन आणि माहिब्या नसेल तरी इतरही बैलं नक्कीच नावारूपाला चांगली आली, ज्यामध्ये रायफल 81 क्वार्टर फायनलला पात्रता मिळवलेली होती. आज माहिब्या होता बऱ्याच दिवसानंतर आपल्याला दिसला मैदानामध्ये. त्यानंतर अजूनही चांगली बैलं होती ज्यांनी गटाला पात्रता मिळवून सेमीमध्ये पण चांगल्या लढती दिल्या, पण सेमीमध्ये काही कारणास्तव फायनलला पात्रता मिळवली नव्हती. ज्यामध्ये आमच्या मित्रांची सुद्धा जी बैलं होती, भीमा असेल, खऱ्या अर्थानं अनबलवाडीकरांचा भीमा या बैलगाडा क्षेत्रावर तेवढ्याच ताकदीनं अधिराज्य गाजवतो आहे प्रत्येक मैदानामध्ये. आज असा भीमा गवळ्यासोबत होता. चांगली जोडी जुळून आलेली, गट चांगल्या पद्धतीने काढलेला, पण सेमीला तेवढी ताकद लागली नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण गाडी जबरदस्त पळाली, म्हणजे घासून आलेली निकाल रेषेपर्यंत, पण निकाल घेतला तोच बैल पुढं पात्र होतो हे एकमेव सत्य असल्यामुळं त्यांना तो निकाल घेता आला नव्हता आणि फायनलला पात्रता मिळवता जरी आली नसली तरी इतर बैलही चांगल्या पद्धतीने पळाली असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. कारण या बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणीही सांगू शकत नाही की हमखास आपण निकाल घेऊ, कारण हे बैलगाडा क्षेत्र इथं कधीही काहीही काहीही घडू शकतं. त्यामुळे नक्कीच आज पुन्हा एकदा अभिनंदन करावं वाटतं अर्जुन आणि माहिब्या आणि त्यासोबत जेवढ्याही गाड्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे आजच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये गुलालाच्या पात्रता ठरल्या. त्यामध्ये मग रुद्रा असेल, सुंदर बॉस असेल, वजीर असेल, सुंदर वजीर असेल, प्रभू असेल, रुद्रा असेल, अशी अनेक नावं होती. ते सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा मनापासून हिंद केसरी, ट्रिपल हिंद केसरी माणिकरावसाठी भावपूर्ण श्रद्धांजली.